DJ. Music, please. वाजवा. पुढचा ग्रुप येईल हा. पुढचा ग्रुप. चला चला रे चला. अगं पण मेघना नाही आली ग. अगं तिचा थोडा प्रॉब्लेम आहे ना. काय ग? तिला पिरियड्स आले. PCOD आहे ना तिला. कधी 10-15 दिवसामध्येच पिरियड्स येतात तर कधी कधी 2-2 महिने करताच नसतो. सध्या PCOD, PCOS, अर्ली मेनोपॉज, अर्ली पिरियड्स याचं प्रमाण खूपच वाढलंय. हो ग, कालच मी एक न्यूज पाहिली की एका 6 वर्षाच्या मुलीला पिरियड्स आले. बापरे, एवढ्या लहान वयात बालपणच हरपलं होतं तिचं. एवढा सजीवतो काय करणार मग तिला? हे तर मुलींमध्ये होत आहे. महिलांमध्ये पण अर्ली मेनोपॉजचं प्रमाण वाढलंय. 35व्या वर्षीच मेनोपॉज सुरू होतोय. हे काय होतंय ग? आपल्याला पण मुली आहेत. आपण पण या फेज मधून जाणार आहोत. मला हे तर ऐकून टेन्शनच आलेले. अगं पण असं काय होतंय? तरी कारणं असतीलच की याची. हो तर आहेतच. आपली जीवनशैली बदललेली आहे. असंतुलित आहार आहे. हो ग, जंक फूड, पॅकेजिंग फूड, हॉटेलिंग याचे फॅड पण खूप वाढले. मोबाईलचा वापर पण खूप वाढलाय सध्या. झोप पण पुरेशी होत नाही. अशी खूप सारी कारणं आहेत ग. अगं मग करायचं काय? आपली जीवनशैली तर अशीच सेट झालेली आहे. हो ना, त्यावर उपाय तर आहेतच. काय चाललंय तुमचं? कसल्या गप्पा मारताय? चला ना मंगळागौर खेळूया. उशीर झालाय. हो हो, जाऊ ग. आपण आधी खेळ खेळू. आपण याच्यावर नंतर बोलूया.
जोरदार टाळ्या. हो, आपला विषय आधीच आहे. आता आपण याच्यावर बोललेलो की याच्यावर उपाय काय? जवळ घे माई. तर याच्यावर उपाय असे आहेत की आपण दररोज अर्धा वेळ हा व्यायामासाठी काढला. माईक जवळ घे. त्याचबरोबर मेडिटेशन पण केलंच पाहिजे. हो, अगदी बरोबर आहे तुझं. आपल्याला मेडिटेशन, योगा हे केलंच पाहिजे. याशिवाय आपल्याला पर्याय नाही. संतुलित आहार हा घेतलाच पाहिजे आणि त्याचबरोबर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी स्क्रीन टाइम हा कमी केलाच पाहिजे. हे तर सगळं बरोबर आहेच, पण त्याचबरोबर सर्वांनी नियमित आरोग्य तपासणी ही केलीच पाहिजे. थोडक्यात